ज्या उद्देशाने तुम्ही आपल्या मुलींना या शिबिरामध्ये पाठवलेलं होतं तो उद्देश कसा सफल झाला आहे हे प्रत्यक्ष तुम्हाला थोड्या वेळात पाहायला मिळेल. मुलींच्या प्रात्यक्षिकांच्या वेळेला अनेक विषय मुलींना शिकवले, ज्यामध्ये स्तोत्रपठण आहे, सुभाषित आहेत, संत किंवा भक्तांची चरित्र मुलींकडून म्हणवून घेतली, त्यांना समजावून सांगितली. त्याचबरोबर वाल्मिकीय रामायण प्राधान्यानं त्यातील अरण्यकांड व किष्किंधाकांड हा विषय मुलींना शिकवला गेला. अनेक भारतीय विद्या परमादरणीय आमच्या शास्त्रीजींनी मुलींना आपल्या उभोत्या वाणीनं हसत खेळत शिकवल्या. मुलींकडून संगीताचाही अभ्यास व्हायला हवा या उद्देशानं वेगळी वेगळी भजनं म्हणून घेतली, मराठी, हिंदी, संस्कृत अशी तालासुरामध्ये. त्याचबरोबर अन्यही काही मुलींच्या दृष्टीनं त्यांच्या काही समस्या ज्या आधुनिक काळामध्ये उद्भवलेल्या आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी डॉक्टरांकडून आणि अन्यही काही त्या त्या विषयातील तज्ज्ञांकडून त्यांचं उद्बोधन करवलं गेलं. अशा
नानाविध पद्धतीने या अत्यंत सीमित असणाऱ्या 5-6 दिवसांच्या कालावधीमध्ये श्री समर्थ सेवा मंडळानं आपल्या मुलींना संस्कारित केलेलं आहे. आता हे संस्कार बीज रूपामध्ये त्यांच्या मनोभूमिकेवर आम्ही रोवलेले आहेत. त्याचं संवर्धन तुम्हाला करायचं आहे. याबद्दल अधिक उपदेश आणि याबद्दल अधिक उद्बोधन परमपूज्य स्वामीजी आपल्याला करणार आहेत. मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. नमोस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै नमोस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोस्तु चन्द्रार्कमरुद्राय. समुपस्थित व्यासपीठ उपस्थित सज्जनांनो, व्यासपीठावर फक्त मी बसलेलं दिसलो असतो तरी देखील या संपूर्ण संस्कार शिबिरामध्ये मुलींना संस्कार देणारं संपूर्ण मंडळ इथे बसलेलं आहे. समर्थांची जी शिकवण आहे की माझी बुद्धी हे भगवंता प्रकट होऊ देऊ नकोस, म्हणजे थोडक्यात माझ्या बुद्धीची प्रसिद्धी मला देऊ नको, या भावनेने ही सगळी मंडळी इथे बसलेली आहे. पण संपूर्ण हा जो पॅनल आहे त्यांनी हा सिलेबस डिझाईन केला, मुलींवर संस्कार घातले, त्यांच्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा संपूर्ण दिनक्रम जो आहे तो सेट केला. आणि ह्या पॅनलमध्ये बसलेली जी सगळी मंडळी आहे ती कमीत कमी 2 ते 3 डिग्री होल्डर आहेत. कमीत कमी 2 ते 3 डिग्री होल्डर आहेत. आणि सत्र्यांच्या अंथरण्यापासून ते उष्णखरकट काढण्यापर्यंत सगळी कामं या सगळ्या पॅनलने केलेली आहेत. हीच समर्थांची शिकवण आहे. कोणीही कितीही मोठं असलं तरी धर्म कार्यासाठी, देश कार्यासाठी आम्ही एक साधक आहोत, सेवक आहोत, या भावनेचा इकडे प्रत्यक्ष, या भावनेचं दर्शन इथे प्रत्यक्ष करतो. इथे संस्कार शिबिर घेत असताना एक महत्वाची गोष्ट ध्यानी ठेवण्यात आली की मनुष्य म्हणजे हे भौतिक शरीरच नव्हे. हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीवाची 3 शरीरं असतात. एक असतं स्थूल शरीर जे आपल्याला दिसतंय, एक असतं सूक्ष्म शरीर आणि तिसरं असतं कारण शरीर. स्थूल शरीरावर जर संस्कार केले तर ते स्थूल शरीरापुरतेच मर्यादित राहतात. आपण पाहतो पॅरेंटिंगवर पाश्चिमात्य देशांमध्ये बरीच पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. पण त्या पॅरेंटिंगच्या संस्कारांमधून जी मुलं घडतात त्यांचे सूक्ष्म देह म्हणजेच काय, मन, बुद्धी, चित्त हे विकसित झालेलं आपल्याला दिसतं. तर पाश्चिमात्य देशांमध्ये स्थूल शरीराला, भौतिक शरीराला ट्रेन केलं जातं, त्यावर संस्कार घालण्याचे पॅरेंटिंगचे वगैरे प्रयोग केले जातात. परंतु आपल्या भारतीय शास्त्रानुसार सूक्ष्म आणि कारण देहावर देखील संस्कार अपेक्षित आहेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह संस्कारित झाले की तो जीव खऱ्या अर्थाने संस्कारित आहे. जसं मल्टीमीडिया कम्प्युटरचं फक्त स्क्रीन चांगला असून चालत नाही. स्क्रीन तर स्थूल देह आहे, परंतु त्याच्या आतला मदरबोर्ड देखील चांगला लागतो, त्याची हार्ड डिस्क पण चांगली लागते, त्याचा प्रोसेसर चांगला लागतो. तर मदरबोर्ड, हार्ड डिस्क, प्रोसेसर आपल्याला दिसत नाही, पण तो कॉम्प्युटरचा सूक्ष्म देह असेल. तो सूक्ष्म देह जर व्हायरस फ्री असेल तर स्थूल देहावर व्यवस्थित चित्र दिसतील, त्या स्थूल असलेल्या स्पीकरवरून व्यवस्थित आवाज प्रक्षेपित होईल. आणि नुसता सूक्ष्म देह व्यवस्थित असून चालत नाही. तर कम्प्युटरचा कारण देह आहे वीज. त्या विजेचा प्रवाह अखंडित आणि व्यवस्थित असला तरच कम्प्युटरचा सूक्ष्म आणि स्थूल देह व्यवस्थित चालतो. जर विजेत जर फ्लक्च्युएशन असेल तर स्थूल देह पण उडून जातो, म्हणजे प्रोसेसरही उडून जातो आणि स्क्रीनही उडून जातो. त्यामुळे कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह तिन्ही ज्या वेळेला व्यवस्थित संस्कारित असतात
त्यावेळेला जसा कम्प्युटर किंवा कोणत्याही प्रकारचं यंत्र व्यवस्थित चालतं तद्वत आपल्या जीवनात देखील स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह हे तिन्ही जर संस्कारित असतील तर तो जीव संस्कारित होतो आणि मग तो जीवनाला धन्य करण्यासाठी पुढे झेपावतो. त्याचं मानव हा जन्म सार्थक होतो. हे ध्येय समर्थांनी आपल्यासमोर ठेवलं आणि त्याच ध्येयाने स्थूल, सूक्ष्म, कारण ही तिन्ही शरीर परिपुष्ट व्हावी यासाठी समर्थांनी दासबोध, मनाचे श्लोक आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामाचे आखाडे वगैरे देखील काढले आणि तेच ध्येय ठेवून हे संस्कार शिबिर घेण्यात आलेले आहे. त्यामुळे ह्या 5 दिवसाच्या संस्कार शिबिरामध्ये मुलींचे त्रिविध देह हे संस्कारित होतील याचं भान ठेवण्यात आलेलं आहे आणि तशा पद्धतीने सिलेबस डिझाईन करून तो घेण्यात आलेला आहे. आता होतं काय, 5 दिवसाच्या इकडच्या शिबिरातून ज्या वेळेला मुली पुन्हा आपापल्या घरी जातात त्यावेळेला अनेक एक्सटर्नल फॅक्टर्स असे असतात की जे त्यांच्या संस्कारांना पुन्हा अव्यवस्थित करून टाकतात. त्यातला सगळ्यात एक मोठा एक्सटर्नल फॅक्टर आहे तो म्हणजे सेक्युलर स्कूल किंवा सेक्युलर एज्युकेशन. सेक्युलर एज्युकेशन हे असं परिपूर्ण एज्युकेशन आहे की ते फक्त मनुष्याला नोकर बनवू शकतं, एम्प्लॉई बनवू शकतं, परंतु व्हेंचर करण्याची ताकद सेक्युलर एज्युकेशन देत नाही. ती ताकद मुलांमध्ये आली पाहिजे याचं भान पालकांनी ठेवलंच पाहिजे. कारण आपली शिक्षण पद्धती आजही नोकरदार बनवणारीच आहे. आज आम्ही ज्या वेळेला या विद्यार्थिनींना काही प्रश्न विचारले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रातल्या राजांपैकी फक्त शिवाजी महाराजांचंच नाव मुलींना माहिती. इव्हन चंद्रगुप्त मौर्याचं नाव देखील माहिती नव्हतं, विक्रमादित्याचं नाव माहिती नव्हतं, सातवाहन राजांची नावं माहिती नव्हती, राष्ट्रकूट, चालुक्य वगैरे ह्यांचा तर काही पत्ताच नव्हता. म्हणजे नेमकं काय शिकवलं यांना शाळेमध्ये हा प्रश्न पडतो. त्याचप्रमाणे मराठी भाषा बोलत असताना मी पालकांना दोष देत नाही, कारण पालकांच्या हातात मुलं फक्त 6-7 तासच असतात. कारण पालकही नोकरी करतात, मुलं शाळेत जातात, क्लासला जातात, पण मुलींच्या मराठी भाषेमध्ये इतके दोष आणि इतक्या अशुद्धी आहेत की त्यावर मेहनत घेण्याची, परिश्रम घेण्याची गरज आहे. मी पुण्यावरून आले, मी मुंबईवरून आले, ही काय भाषा आहे का? मी जेवणला जाते, मी जेवणला चालली, ही काय भाषा आहे का मराठी? आपण काय करतो? आपल्याला आपली मातृभाषा देखील जर मुलांच्या मुखात नांदवू शकत नसू आपण, तर भाषा गेली की संस्कार गेले, संस्कार गेले की धर्म गेला, धर्म गेला की राष्ट्र गेला. त्यामुळे भाषेपासून आपल्याला सुरुवात करावी लागते. म्हणून मुलींना कधी कधी आम्ही विचारायचो गमतीने, तर त्यांना ओरडण्याचा काहीच प्रश्न येत नाही. मी मुंबईवरून आले म्हणजे तू उडत आलीस का मी मुंबईहून आले असं म्हणायचंय. हा, मग मी मुंबईहून आले. मुलींना माहिती होतं. पण घरामध्ये जर आपण इंग्रजी मिश्रित मराठी बोलत असू, घरामध्ये जर आपण मराठी लँग्वेज म्हणून बोलत असू, मातृभाषा म्हणून बोलत नसू, तर हे मुंबईवरूनच येणार, पुण्यावरूनच येणार, मुंबईहून येणार नाही, पुण्यातून येणार नाही. म्हणजे विभक्ती प्रत्ययांचा अक्षरशः चोथा झालेला आहे. तर आपल्याला बदलावं लागतं. मी जेवणला जाते, हा ही कोणती मराठी आहे? म्हणजे ही मराठी जर मोरोपंतांनी, रघुनाथ पंडितांनी, वामन पंडितांनी बघितली असती तर त्यांनी मला वाटतं स्वतःहून ह्या तळ्यामध्ये आत्मसमर्पण केलं असतं. तर आपली ती परंपरा नाही. तर मुलांची, मुलींची भाषा बदलावी लागते आणि यासाठी पालकांचा दृष्टिकोन बदलावा लागतो. पालकांचा दृष्टिकोन हल्लीचा काय आहे म्हणजे इकडच्या पालकांचा सोडून, पण जर तुमच्याकडे हा दृष्टिकोन असेल तर अवश्य त्यामध्ये संशोधन करा. पालकांचा दृष्टिकोन असा असतो की आपल्या मुलांना, पाल्यांना जास्तीत जास्त सुखात आपण ठेवले. जे सुख आपल्याला मिळालं नाही ते सुख त्यांना मिळू दे, हा पालकांचा सद्भाव असतो. पण याच सद्भावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महात्म्यांनी सद्गुण विकृती म्हटलेलं आहे.
पाल्यांना मातीत खेळून दिलं पाहिजे. आज आम्ही पाहतो की घरात 3 माणसं असतात आणि घरात 3 बेडरूम असतात. प्रत्येक बेडरूममध्ये डबल बेड असतात आणि ती पाल्य डबल बेडवर लोळत पडलेली असतात. कशाला? त्यांना हॉलमध्ये गादी घालून झोपू द्या, झोपून उठल्यानंतर स्वतःच्या पांघरुणाची घडी करू द्या, गादी दुमडून व्यवस्थित जागेवर ठेवू द्या. कशाला एवढी सुख देतो? सुख देखील माणसाला बोचतं सज्जन. त्यामुळे अतिसुख देखील कामाचं नाही, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. जे कष्ट तुम्ही आम्ही लहानपणी सहन केले ते कष्ट मुलांनाही सहन करू दे. मुलांना टेबल खुर्चीवर जेवायला बसवू नका. टेबल खुर्चीवर आज तुम्ही जेवायला बसवाल, पण त्यांच्या 40ला त्यांचे गुडघे दुखायला लागतील. बसू द्या त्यांना खाली. तुम्हालाही जर खाली बसता येत असेल जेवायला तर खाली मांडी घालून बसा. घरात आजी आजोबा म्हातारे वगैरे असतील त्यांना भले टेबल खुर्चीवर बसू द्या, पण मुलांना हे करू. मुलांना तहान लागली की आई वडील म्हणतात की अगं थांब थांब मी तुला पाणी आणून देते. कशाला? घेऊन द्या पाणी आत जाऊन, विसरून ठेवू द्या त्यांना भांडत. जे आपण केलं ते करण्यात आपल्याला आनंद नाही आहे का? आपण लहानपणी मातीत खेळलो, आपण लहानपणी धडपडलो, त्या आपल्या गोल्डन आठवणी नाही आहेत का? तर त्या गोल्डन आठवणी त्यांनाही करू द्या ना. त्यामुळे त्यांना सुखी ठेवण्याच्या नादाखाली त्यांना त्यांच्या जीवनापासून, मूळ जीवनापासून दूर नेणं हे चुकीचं आहे, हे पालकांच्या लक्षात आलं पाहिजे. मुलांना कधीही हे भान होऊन देऊ नका की आपल्या अकाउंटमध्ये 2 कोटी आहेत, 5 कोटी आहेत, आपला फ्लॅट 2.5 कोटीचा आहे. हे भान होऊन देऊ नका, कारण ह्या भानामुळे ते शेफारून जातात. हे भान होऊन देऊ नका, कारण ही गोष्ट मी या शिबिरात बघितली. मुलींमध्ये कंपॅरिझन असतं की तू पुण्यात राहतेस का, मग कुठे राहते, परवे रोडला राहतेस, अल्ला किती महाग आहे तिकडचे फ्लॅट, हे मुलींना कळतं. आणि मी गावात राहते ग, आमच्याकडे नाही, हे नाही आहे, ते नाही आहे, आमच्याकडे AC नाही. हा भेद का बरं उत्पन्न होतो? तर हा भेद उत्पन्न होणार नाही. त्यांचं बालपण हे श्रीमंतीमध्ये दबलं जाणार नाही, वाहिलं जाणार नाही, याची काळजी पालकांनी घेतलीच पाहिजे. आपण किती श्रीमंत आहोत, किती गरीब आहोत याचं भान करून न देता आपण भारतीय आहोत, तुम्ही लहान आहात, मुक्तपणाने बागडा, ही भावना त्यांच्या मनात जागृत करून दिली पाहिजे. शिवाजी महाराजांनी हा नाही विचार केला की मी सुपे आणि पुणे परगण्याच्या जहागीरदाराचा मुलगा आहे, हा नाही विचार केला. शिवाजी महाराज शेती करणाऱ्या शेतकरी मावळ्यांच्या घरातल्या मुलांबरोबर खेळत असत. त्यांच्याबरोबर रायरेश्वरी जाऊन त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची. त्यामुळे शिवाजी महाराज जसं सर्व स्तरांमध्ये एकरूप होऊन जायचे, तशी आपली मुलं देखील सर्व स्तरांमध्ये एकरूप झाली पाहिजे. त्यांना त्यांच्या क्लासचा, त्यांना त्यांच्या ऐपतीचा एवढा अहंकार कधी होऊन देऊ नका, कारण तो अहंकार आपल्या इथे दिसला तर तो जाणीवपूर्वक काढून टाका. आपण एक आहोत, तुझ्या सर्व मैत्रिणी आणि तुम्ही सारख्या आहात, नो कंपॅरिझन, हे शिकवलं पाहिजे. तर पालकांनी ही गोष्ट भानात ठेवली पाहिजे की पाल्यांना अधिक सुखी, आणखीन सोयी, आम्हाला जी कष्ट मिळाली ती तुम्हाला मिळू नयेत असं नाही, मिळू द्या त्यांना कष्ट, तरच जीवन त्यांचं चांगलं तयार. तर अधिक काही मी बोलत नाही, अधिक तर तुम्ही सगळे जाणकार आहातच. आणि मुली, मी तर म्हणेन आपल्या जनरेशनपेक्षा ही जनरेशन आणखीन पुढे गेलेली आहे. ज्ञानाने पण पुढे गेलेली आहे, त्यांच्या जाणीवा देखील चांगल्या विकसित आहेत. फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. आणि योग्य दिशा ही उपदेशांपेक्षा आपल्या सत्पुरुषांच्या कथांनी प्राप्त. उपदेश द्यायला गेलो तर मुलींना कंटाळा येईल, पण त्यांना जर आपल्या सत्पुरुषांच्या कथा सांगितल्या तर त्या कथांमधून त्यांना जो उपदेश मिळायला हवा तो बरोबर पोचतो त्यांच्यापर्यंत. त्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळ्या आपल्या सत्पुरुषांच्या कथा सांगून, वेगवेगळ्या सत्पुरुषांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घडामोडी, घटना सांगून त्यांच्यावर संस्कार करीत राहण्याचं कार्य पालकांनी चालू ठेवलं पाहिजे. पालकांनी माझं हे कुकुलं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे, आमची एक एकुलती एक मुलगी आहे वगैरे हे सगळं सोडून द्यायचं
एकुलती एक कुकुल विकुल काही नाही, आपल्याला त्यांना देशा धर्माच्या रक्षणासाठी तयार करायचं. जर शिवाजी महाराजांकडे पण जिजाबाईंनी माझं कुकुलं बाळ आहे, छोटंसं बाळ आहे म्हणून बघत राहिल्या असत्या तर आता आपण भलतंच काहीतरी करत बसलो असतो. तर आता झालं, जेवढे लाड करायचे 5 वर्षापर्यंत केले. लालयेत पंचवर्षाने कौटिल्य काय म्हणाले, चाणक्य काय म्हणाले, 5 वर्षापर्यंत लाड अवश्य करा, तेवढे तुम्ही उत्तम केलेले आहे. आता लाड करण्याची वेळ नाही. आता तुझं ताट तू उचल, ताट उचलल्यानंतर व्यवस्थित हात धू, चूळ भर, दातावरून बोट फिरव, सगळं उष्ट खरकट काढ, पूस. मला तहान लागली तू पाणी आणून दे, हे ज्या दिवशी आई वडील म्हणायला लागतील त्या दिवशी मुलं तयार होतील. पण तुला तहान लागली, बेटा तू बस मी पाणी आणून देते की संप. आणि दुसरी आम्ही गोष्ट पाहतो मुंबई पुण्याकडे, मुलींना बेटा का म्हणतात? ती बेटी आहे तर तिला बेटा म्हणायचंच का? याचाच अर्थ तुम्ही पुरुष प्रधान संस्कृतीला बळ देतायत. बेटीला बेटीच म्हणा, बेटीला बेटा म्हणू नका. असं म्हणू नका की आमची मुलगी आमच्यासाठी मुलासारखी आहे. नाही, आमची मुलगी मुलीसारखीच आहे, जिजाबाईंसारखी आहे असं म्हणायला शिकलं. अनाठाई लाड हे आज बाधक बनत आहेत. अनाठाई लाड न करता आपली पाल्य ही देवाने आपल्या देशा धर्मासाठी घडवण्यासाठी आपल्या घरात जन्माला घातलेली आहे. हे भान ठेवूनच आपण संस्कार करायचे आणि ते भान ठेवूनच इथे शिबिरामध्ये त्यांच्यावर संस्कार करण्यात आले. या संस्कारांमध्ये ज्यांनी खूप प्रकट सहाय्य केले ते सगळे प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाचे पात्र आहेत. कारण आजच्या कलियुगामध्ये एवढं गडावर हे सगळं करणं ही कठीण गोष्ट आहे. कारण प्रत्येक गोष्ट गडावर आणणं 250 पायऱ्या चढून ही काही सोपी गोष्ट नाही. नुसतं 1 लिटर दूध जरी आणायचं झालं तरी खालपासून वरपर्यंत आणावं लागतं. त्यामुळे हे सगळं कार्य करण्यामध्ये जसं हे संपूर्ण पॅनल सहभागी आहे तसंच इकडचे सेवेकरी जे आत्ता देखील आपापल्या कक्षेमध्ये कार्य करतायत, कोणी स्वयंपाक करतंय, कोणी काय करतंय, कोणी ऑफिस सांभाळतंय, ते देखील सगळे भगवंताच्या कृपेचे पात्र आहे. आणि समर्थांच्या झोळीतील भिक्षेतून किती मोठं कार्य उभं राहतं हे आपण ह्या रूपात आपण पाहतो. कारण ह्या कोणत्याही उपक्रमाला राजाश्रय नाही. या कोणत्याही उपक्रमाला सरकारने 1 पैसा दिलेला नाही, कोणत्या राजांनी 1 पैसा दिलेला नाही. तर जनतेच्या समोर ज्या वेळेला समर्थांची भिक्षा फेरी जाते त्या भिक्षेच्या झोळीमध्ये जे काही समाज देत आहे त्या झोळीतल्या दानातून हे सगळं कार्य उभं राहिलंय. ही सगळी शिबिरं होत आहेत. त्यामुळे समर्थांच्या झोळीतील भिक्षेचं केवढं महत्व आहे हे आपल्याला समर्थ सेवा मंडळाच्या रूपाने प्रत्यक्षात पाहायला मिळतं. त्यामुळे भिक्षेला फार महत्व आहे. अशा भिक्षेमध्ये तुमची देखील काहीतरी मूठभर ज्या वेळेला तुमच्या दारासमोर समर्थांच्या भिक्षेची फेरी येईल तेव्हा तुमचंही योगदान मन मोकळं ठेवून दिलं पाहिजे. कारण ह्या एक मूठ भिक्षेतून हे सगळं कार्य उभं आहे. तर अशीच ही शिबिरं नेहमी इथे होत असतात. अगदी लहान बालकांपासून युवकांपासून ते अगदी वानप्रस्थाश्रमी वृद्ध मंडळींपर्यंत शिबिरं होत असतात. आणि या शिबिरांमध्ये सर्व स्तराच्या, सर्व वयोगटाच्या, सर्व प्रांतातल्या मंडळींना सहभागी होण्याची संधी प्राप्त होते. तर ही संधी ज्या वेळेला पॅरेंट्ससाठी काही शिबिर असेल तेव्हा तुम्ही देखील त्या संधीचा लाभ घ्या. एवढं म्हणून सगळ्या ह्या संस्कार शिबिराच्या पॅनलचे धन्यवाद मानतो. हे सगळे जणू देवाचेच दूत आहेत म्हणून प्रत्येकाने आपापलं कार्यक्षेत्र 15 दिवस सोडून ते इथे आलेले आहेत. इथे प्रॉब्लेम कसा आहे बघा, समस्या काय आहे, इंटरनेटही चालत नाही. आणि ही सगळी मंडळी कॉर्पोरेट लेवलची मंडळी आहेत. कॉर्पोरेट लेवलच्या मंडळींना 15 दिवस इंटरनेट चालत नाही म्हणजे काय हेवा होत असेल विचार कर. पण ते सहज करून देश आणि धर्मासाठी ही मंडळी आलेली आहे. ही मंडळी म्हणजे मी तर म्हणतो की प्रभू रामचंद्रांच्या दरबारातले हे सगळे रामचंद्रांचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांनाही आपण मनोमन वंदन केलं पाहिजे, त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. आणि प्रभू रामचंद्र त्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर चांगली कार्य घडवून घेवो
अशी प्रार्थना करतो. आणि ही आलेली सगळी मंडळी जी आहेत, बालगोपाल सगळे जे आहेत, या सगळ्यांना देशा धर्मासाठी आदर्श नागरिक म्हणून भगवंत घडवो अशी प्रार्थना मी करतो. आणि माझ्या वक्तव्याला इथे विराम देतो. सगळ्या मुलींना भरभरून आशीर्वाद देतो आणि समर्थांच्या चरणी असंच कायम लीन राहा, आई वडिलांची सेवा करीत राहा आणि आपल्या देशाचे जे आदर्श आहेत तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे वाटचाल करीत राहा अशी शुभकामना देऊन इथे माझ्या वक्तव्याला तोडतो विराम देतो. जय जय रघुवीर.